ओम नमो नारायण. श्रीमद भागवत कथा तृतीय स्कंध. कर्दमांची तपश्चर्या आणि श्री भगवंताचे वरदान. विदुराने विचारले, भगवन, स्वयंभू मनूचा वंश मोठा आदरणीय मानला गेला आहे. त्यात मैथुन मनी प्रजेचा वृद्धी झाली होती. आता आपण मला त्यांची कथा ऐकवावी. ब्रह्मन, आपण म्हणाला होता की स्वयंभू मनूचे पुत्र प्रियव्रत आणि उत्तानपाद यांनी 7 द्वीपांनी वेढलेल्या पृथ्वीचे धर्मपूर्वक पालन केले होते आणि त्यांची देवहूती नावाची कन्या हिचा कर्दम प्रजापतीशी विवाह झाला होता. यम इत्यादी योगाच्या लक्षणांनी देवहूती संपन्न होती. तिच्यापासून महायोगी कर्दमांना किती संतान झाली तो सर्व प्रसंग आपण मला सांगावा. मला तो प्रसंग ऐकण्याची खूप इच्छा आहे. भगवान ऋषी आणि ब्रह्मदेवाचे पुत्र दक्ष प्रजापतीने सुद्धा मनूच्या कन्याचे पाणिग्रह करून त्यांच्यापासून कोणत्या प्रकारे कोणकोणती संतती उत्पन्न केली ते चरित्र मला सांगावे. मैत्रेय म्हणाले, जेव्हा ब्रह्मदेवाने भगवान कर्दमांना आज्ञा केली तुम्ही प्रजोत्पत्ती करावी, तेव्हा त्यांनी 10,000 वर्षापर्यंत सरस्वती नदीच्या तीरावर तपश्चर्या केली. ते एकाग्र चित्ताने प्रेमपूर्वक पूजादी उच्चारांनी शरणागत वरदायक श्रीहरीची आराधना करू लागले. हे विदुरा, तेव्हा सतयुगाच्या प्रारंभी कमलनयन भगवान श्रीहरींनी प्रसन्न होऊन आपल्या शब्दब्रह्म स्वरूपाचे मूर्तिमान होऊन त्यांना दर्शन दिले. भगवंताची ती दिव्य भव्य मूर्ती सूर्याप्रमाणे तेजस्वी होती. त्यांच्या गळ्यात पांढऱ्या आणि निळी कमळाची माळा धारण केली होती. त्यांचे मुखकमल काळ्या आणि सुंदर केसांच्या बटांनी सुशोभित दिसत होते. त्यांनी स्वच्छ वस्त्र परिधान केले होते. मस्तकावर झगमगणारा सुवर्णमय मुकुट, कानात चमकणारी कुंडले आणि हातामध्ये शंख चक्र गदा ही आयुधे होती. त्यांच्या एका हातात क्रीडेसाठी घेतलेले पांढरे कमळ शोभून दिसत होते. प्रभूचे मधुर हास्यमय मुखकमल चित्त आकर्षित करून घेत होते. त्यांनी आपले चरणकमल गरुडाच्या खांद्यावर ठेवले. वक्षस्थळावर श्रीलक्ष्मी आणि गळ्यामध्ये कौस्तुभमणी शोभून दिसत होता. प्रभूंच्या या आकाशस्थित मनोहर मूर्तीचे दर्शन करून कर्दम ऋषींना फार आनंद झाला. त्यांनी सर्व कामना पूर्ण झाल्यामुळे त्यांनी प्रसन्न हृदयाने पृथ्वीवर मस्तक टेकून भगवंतांना साष्टांग नमस्कार केला. नंतर प्रेमाने मनःपूर्वक हात जोडून सुमधुर वाणीने ते त्यांची स्तुती करू लागले. कर्दम म्हणाले, हे स्तुती करण्यायोग्य परमेश्वरा, आपण संपूर्ण सत्वगुणाचे निधी आहात. योगीजन उत्तरोत्तर शुभ योनीमध्ये जन्म घेऊन शेवटी योगस्थ झाल्यावर आपल्या ज्या दर्शनाची इच्छा करतात तेच दर्शन आज आम्हाला झाल्याने आमचे नेत्र धन्य झाले आहेत. भवसागरातून पार होण्यासाठी आपले चरणकमल जहाज आहेत असे असूनही ज्यांची बुद्धी आपल्या मायेने लोप पावली आहे तेच केवळ नरकामध्येही मिळणाऱ्या तुच्छ क्षणिक सुखासाठी त्या चरणांचा आश्रय घेतात. परंतु स्वामी, आपण तर त्यांना ते विषय भोगही देतातच. प्रभो, तसाच कामकलुषित हृदय असलेला मी सुद्धा माझ्या स्वभावाला अनुरूप आणि गृहस्थधर्माला पालन करण्यास सहायक अशा कन्येशी विवाह व्हावा म्हणून आपल्या कल्पवृक्षाप्रमाणे सर्व कामना पुरवणाऱ्या चरणकमलाला शरण आलो आहे. हे सर्वेश्वरा, आपण सर्व लोकांचे अधिपती आहात. नाना प्रकारच्या कामनांनी युक्त असलेले गुंतलेले हे लोक आपल्या वेदवाणी रूप दोरीने बांधलेले आहेत. हे धर्ममूर्ती, त्यांचेच अनुकरण करीत मी ही कालरूप आपल्याला कर्ममय आज्ञापालन रूप पूजा समर्पित करत आहोत. आपले भक्त विषयासक्त लोक त्यांच्याच मार्गाचे अनुसरण करणाऱ्या माझ्यासारख्या कर्मजड पशुची पर्वा न करता आपल्या चरणकमलाच्या छायाचित्राचाच आश्रय घेतला आहे. तसेच एकमेक आपल्या गुणारूप चविष्ट सुधेचे पालन करून तहान भूक इत्यादी देहधर्मांना शांत करतात. हे प्रभो, कालचक्राचे मोठे प्रबळ आहे. साक्षात ब्रह्म यांची फिरण्याची धुरी आहे. अधिक मासासह 13 महिने आले आहेत. 360 दिवस जोड आहेत. 6 ऋतू चाकांचा घेर आहे. अनंत क्षण पल इत्यादी यांच्या तीक्ष्ण धारा आहेत. तसेच 3 चातुर्मास याची आधारभूत 3 वर्तुळे आहेत. हे अत्यंत वेगाने संवत्सरूप कालचक्र चराचर जगाचे आयुष्य संपवत फिरत आहे, परंतु आपल्या भक्तांच्या आयुष्याचा ऱ्हास करू शकत नाही. भगवन, ज्याप्रमाणे कोळी कीटक स्वतःचे जाळे पसरतो, त्याचे रक्षण करतो आणि शेवटी ते गिळूनही टाकतो, त्याचप्रमाणे आपण एकटेच या जगाची रचना करण्यासाठी आपल्याशी अभिन्न अशा योगमायेने स्वीकार करून यातून अभिव्यक्त असलेल्या
आपल्या सत्वगुणादी शक्तीद्वाराच स्वतःच या जगाची उत्पत्ती, पालन आणि संहार करता. प्रभो, यावेळी आपण आपल्या तुलसीमाला मंडित मायेने परिच्छिन्न दिसणाऱ्या सगुण मूर्तीचे आम्हाला दर्शन दिले आहे. आपण आम्हा भक्तांना जे शब्दाधिक विषय सुख प्रदान करता ते माईक असल्याकारणाने आपल्याला जरी पसंत नसले तरी परिणामतः आमचेच कल्याण करण्यासाठी असल्याने ते आम्हाला प्राप्त हो. आपण स्वरूपतः निष्क्रिय असून सुद्धा मायेच्या द्वारा या सर्व जगाचा व्यवहार चालणारे, तसेच अल्पशी उपासना करणाऱ्या सुद्धा सर्व इच्छित वस्तूंचा वर्षाव करणाऱ्या आपल्या वंदनीय चरणकमलाला मी वारंवार नमस्कार करतो. मैत्रेय म्हणाले, भगवंताच्या भुवया प्रेमपूर्वक स्मितहास्य युक्त दृष्टीने चंचल होत होत्या. ते गरुडाच्या खांद्यावर विराजमान झाले होते. कर्दमाने तेव्हा निष्कपट भावाने त्यांची स्तुती केली तेव्हा ते अमृतवाणीने बोलू लागले. भगवान म्हणाले, ज्यासाठी तू आत्मसंयम करून माझी आराधना केली आहेस तो तुझ्या हृदयातील हेतू जाणून मी अगोदरच तशी व्यवस्था केली आहे. हे प्रजापते, माझी आराधना कधीच निष्फळ होत नाही. त्यातून ज्याचे चित्त नेहमी माझ्या ठिकाणीच लागलेले असते त्या तुझ्यासारख्या महात्म्या लोकांनी केलेली उपासना तर अधिकच फलदायी होते. प्रजापतीपुत्र सदाचार संपन्न सम्राट स्वयंभू मनू ब्रह्मवर्तामध्ये राहून 7 समुद्रांनी वेढलेल्या सर्व पृथ्वीचे राज्य करीत आहेत. हे विप्रवर, तो धर्मज्ञ राजर्षी मनू शतरूपा राणीबरोबर तुला भेटण्यासाठी परवा येईल. त्याची एक रूप यौवनशील आदी गुणांनी संपन्न काळेभोर डोळे असलेली कन्या यावेळी विवाहाला योग्य झाली आहे. प्रजापते, तू तिच्यासाठी सर्व दृष्टीने योग्य आहेस म्हणून तो तुलाच ती कन्या अर्पण करेल. ब्रह्मन, गेल्या अनेक वर्षापासून तुझे चित्त जशा पत्नीची इच्छा करीत आहे तशीच ती राजकन्या लवकरच तुझी पत्नी होऊन तुझी यथेष्ट सेवा करेल. ती तुझे वीर्य आपल्या गर्भात धारण करून त्याच्यापासून 9 कन्या उत्पन्न करेल आणि पुन्हा त्या कन्यापासून लोकरीतीला अनुसरून मरीची आदी ऋषीगण पुत्र उत्पन्न करतील. तू सुद्धा माझ्या आज्ञेचे यथायोग्य पालन करून शुद्ध चित्त होऊन नंतर आपली सर्व कर्मफळे मला अर्पण करून मलाच प्राप्त होशील. जीवावर दया करून तू आत्मज्ञान प्राप्त करून करशील आणि नंतर सर्वांना अभयदान देऊन स्वतःसहित संपूर्ण जगताला माझ्यामध्ये आणि मला तुझ्यात स्थित असलेला पाहशील. हे महामुनी, मी सुद्धा माझ्या अंशकला रूपाने तुझ्या तेजापासून तुझी पत्नी देवहूतीच्या गर्भात अवतीर्ण होऊन सांख्यशास्त्राची रचना करीन. मैत्रेय म्हणाले, कर्दम ऋषींनी असे सांगून इंद्रिय अंतर्मुख झाल्यावरच प्रकट होणारे श्रीहरी सरस्वती नदीने घेरलेल्या बिंदुरूप तीर्थावरून निघून गेले. भगवंताच्या सिद्ध मार्गाने वैकुंठ मार्गाची सर्व सिद्ध पुरुष प्रशंसा करतात. कर्दम पाहत असतानाच ते त्यांच्या मार्गाने गरुडाच्या पंखातून प्रकट होणाऱ्या सामदेवाच्या आधारभूत ऋचा ऐकत निघाले. श्रीहरी निघून गेल्यावर त्यांनी सांगितलेल्या काळाची वाट पाहत भगवान कर्दम ऋषी बिंदू सरोवरातच राहिले. वीरवर, इकडे मनुसुद्धा महाराणी शतरूपा आणि कन्या यांनी सुवर्णजडित रथात बसून पृथ्वीवर फिरत फिरत भगवंतांनी जो दिवस सांगितला होता त्या दिवशी शांतीपरायण महर्षी कर्दमाच्या त्या आश्रमात ते पोहोचले. सरस्वतीच्या पाण्याने भरलेले ते बिंदू सरोवर असे स्थान आहे की जेथे आपला शरणागत भक्त कर्दमाबद्दल उत्पन्न झालेल्या अत्यंत करुणेने भगवंताच्या डोळ्यातून अश्रुबिंदू उघळले होते. हे फार पवित्र स्थान आहे. याचे पाणी कल्याणप्रद आणि अमृतासारखे अमृत आहे, मधुर आहे. तसेच महर्षीगण नेहमीच याचे सेवन करतात. हे बिंदू सरोवर पवित्र वृक्षवेलीने वेढलेले होते. त्यात निरनिराळे शब्द करणारे पवित्र पशुपक्षी राहत होते. ते स्थान सर्व ऋतूमधील फळांनी आणि फुलांनी संपन्न होते आणि सुंदर वनराई यांची त्याची शोभा वाढवित होती. तेथे मदमस्त पक्ष्यांचे थवे किलबिलट करत होते. धुंद भ्रमर गुंजारव करीत होता. आनंदित मोर पिसारा पसरून नृत्य करीत होते आणि आनंदित झालेले कोकिळ कुहू कुहू करून एकमेकांना बोलावित होते. तो आश्रम कंदव, चंपक, आशोक, करंज, बकुळ, कुंद, मंडार, कुडा आणि लहान लहान आम्रवृक्षांनी अलंकृत झाला होता. कारंडव, बदक, बेडूक, हंस, पानकोंबडा, सारस, चकोर पक्षी मधुर किलबिलाट करीत होते. हरिण, साळी, डुक्कर, गवे, हत्ती, वानर, हंस, मुंगूस, कस्तुरीमृग आदी पशूंनी तो आश्रम भरलेला होता.
आदिराजा मनु त्या श्रेष्ठ तीर्थाच्या ठिकाणी कन्येसह पोचल्यावर मुनीवर कर्दम अग्निहोत्र करून बसलेले त्यांनी पाहिले. पुष्कळ दिवसपर्यंत उग्र तपस्या केल्यामुळे त्यांचे शरीर अत्यंत तेजस्वी दिसत होते. तसेच भगवंतांनी स्नेहपूर्ण नजरेने पाहिल्यामुळे त्यांनी उच्चारलेल्या कर्ण अमृतरूप मधुर वचनांच्या श्रवणाने इतके दिवस तपश्चर्या करूनही ते विशेष दुर्बल दिसत नव्हते. ते उंच होते, त्यांची नेत्र कमलदलासारखे होते, डोक्यावर जटा शोभून दिसत होत्या आणि कमरेला वल्कले होती. त्यांना जवळून पाहिले तर संस्कार न केलेल्या बहुमोल रत्नासारखे ते मलिन दिसत होते. नंतर महाराज स्वयंभू मनुला आपल्या पर्णकुटीत येऊन प्रणाम करताना पाहून त्यांनी त्याला आशीर्वाद देऊन प्रसन्न केले आणि यथोचित आदरातिथ्य करून त्याचे स्वागत केले. पूजेचा स्वीकार करून जेव्हा मनु स्वस्थ चित्ताने आसनावर बसला तेव्हा मुनीवर कदमांनी भगवंताच्या आज्ञेचे स्मरण होऊन आपल्या मधुर वाणीने त्यांना प्रसन्न करीत म्हटले, महाराज, आपण विष्णूचे पालनशक्तीरूप आहात, म्हणून आपले संचार करणे हे निश्चितच सज्जनांचे रक्षण आणि दुष्टांचा संहार करण्यासाठीच आहे. आपण साक्षात विष्णू स्वरूप आहात. तसेच निरनिराळ्या कार्यासाठी सूर्य, चंद्र, अग्नी, इंद्र, वायू, यमधर्म आणि वरुण इत्यादी रूपे धारण करतात. आपणास नमस्कार असो. आपण रत्नजडित विजयी रथावर आरूढ होऊन आपल्या तेजस्वी प्रचंड धनुष्याचा तत्कार करीत या रथाच्या गडगडाटाने सुद्धा पापी लोकांचे भय उत्पन्न करता आणि आपल्या सेनेच्या पायाने रगडलेल्या भूमिमंडलाचा थरकाप करीत आपल्या त्या विशाल सेनेला आपल्याबरोबर घेऊन पृथ्वीवर सूर्यासारखा भ्रमण करता. आपण असे केले नाही तर भगवंतांनी निर्माण केलेल्या वर्णाश्रमाची, धर्माची मर्यादा चोर, डाकू इत्यादी तत्काळ नाहीसे करतील. विषय लोलूप निरंकुश मानवाच्या द्वारे सगळीकडे अधर्माचा प्रसार होईल. जर आपण जगाच्या बाबतीत निष्काळजी झालात तर हे जग दुराचारी झाले लोकांच्या तावडीत सापडून नष्ट होईल. तरीसुद्धा वीरवर, मी आपल्याला विचारतो की यावेळी आपले कोणत्या कारणाने इथे आगमन झाले आहे. आपण मला आज्ञा करावी, तिचा मी निष्कपट भावाने स्वीकार करेन. अध्याय 21 समाप्त. इति श्री भागवते महापुराणे परमहंससंहिताया तृतीय स्कंदे एकोविंशोऽध्यायः समाप्तः. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु. श्री वासुदेव हरी. वासुदेव हरी. आजपासून आपण पुन्हा श्रीमद भागवत यातील काही कथांचे श्रवण करणार आहोत. आज आपण कर्दम ऋषीची कथा आणि त्यांचा देवहूतीबरोबरचा विवाह, त्यानंतर त्यांना झालेल्या 9 कन्या आणि भगवान कपिल मुनींचा त्यांचे निर्माण कसे झाले, त्यांनी आई देवहूतीला उपदेश काय केला आणि सांख्ययोगाचा जो काही चिंतन आहे त्याबद्दल आपण पुढे क्रमशः समजून घेणार आहोत. सर्वांना ओम नमो नारायण.